मुंबईतल्या वरळीतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याकरता 556 घरांच्या चाव्या मार्च महिन्यापर्यंत दिल्या जाणार आहेत। यात इमारत क्रमांक 1 डी आणि ई या विंगमधील घरांचा समावेश आहे। त्यामुळे 160 फुटांच्या घरात राहणारे बीडीडीवासीय आता मात्र 45 मजल्याच्या टॉवरमध्ये वास्तव्यास येतील। आढावा घेतला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जातोय आणि या पुनर्विकासाच्या माध्यमातून जे बीडीडी चाळीत रहिवासी राहत आहेत त्यांना या मोठ्या टोलेजंग इमारतीमध्ये जे आहेत ती घरं मिळणार आहेत। जर आपण पाहिलं तर जवळपास 190 बीडीडी चाळीची जी लोकं राहत होती या सर्वांना या मोठ्या टोलेजंग इमारतीमध्ये जे आहेत ती घरे मिळणार आहेत। मात्र ही घरे जी आहेत ती जवळपास पहिल्या टप्प्यातली ही 556 लोकांना घरं जी आहेत ती चाव्या दिल्या जाणार आहेत आणि यातून पहिल्या टप्प्यातली लोक या बीडीडी चाळीतली लोक या टोलेजंग इमारतीत राहायला जाणार आहेत। आता जर आपण पाहिलं तर मुंबईतील वरळी परिसरात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील हा पहिल्या टप्प्यातली घरं जी आहेत ती मार्च महिन्यात दिली जाणार आहेत। जवळपास 556 घरांना पहिल्या चाव्या दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे ह्या सर्व जे बीडीडी चाळीतले रहिवासी आहेत त्यांच्यावर कुठेतरी आनंद समाधान जे आहे ते पाहायला मिळते। मार्च महिन्यात ही दिली जाणारी घरं आपल्याला लवकरात लवकर मिळावीत अशी अपेक्षा जी आहे ती बीडीडी चाळीतल्या रहिवाशांची असल्याची पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।